मंदिराच्या पायऱ्यावर ती भिकाऱ्याला जेवण वाढत होती. ती बाई प्रत्येक ताटात फक्त जेवणच नाही तर तिचे संस्कार पण वाढत होती. पण तेवढ्यात तिची नजर एका खाली झुकलेल्या चेहऱ्यावर पडते. कपडे मळलेले होते, हात थरथरत होते आणि जेव्हा चेहरा वर झाला तेव्हा तिचे श्वासच थांबले. तो तिसरा कोणी नसून तिचा घटस्फोटित पती होता, ज्याने कधी तिला धक्के देऊन घरातून बाहेर काढले होते. आज त्या तिच्या समोर तो भीक मागत होता. पण मग त्या बाईने जे केलं ते बघून संपूर्ण माणुसकी हादरून गेली. ही खरी गोष्ट मनाला भिडणारी आहे. पूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं व तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा. मित्रांनो, अयोध्यापासून साधारण 15 किलोमीटर दूर ती महिला, जिचं नाव होतं पारुल, आजही त्याच प्रकारे मंदिरात आली होती जशी ती प्रत्येक वेळी तिच्या बुटीकच्या ओपनिंग नंतर येते. आतापर्यंत तिची 4 मोठी बुटीक संपूर्ण शहरात उघडली होती. प्रत्येक दुकानाची ओपनिंग त्याच पद्धतीने होत होती. कुठलीही पार्टी नाही, कुठलाही ग्लॅमर नाही, कुठलाही कॅमेरा नाही. फक्त ओपनिंग नंतर मंदिरात येऊन आपल्या हाताने भुकेलेल्यांना खाऊ घालून देवाचे ती आभार मानायची. पारुलला वाटायचे की कदाचित माझ्या नशिबात जे यश आलं आहे ते देवाने यासाठी दिलं आहे की मी दुसऱ्या कुणाची तरी भूक मिटवू शकेल. प्रत्येक वेळीप्रमाणे याही वेळी तिने मंदिराच्या बाहेर बसलेल्या प्रत्येक भिकाऱ्याला स्वतःच्या हाताने जेवण वाढायला सुरुवात केली. कुठलाही किळस नाही, कुठलीही संकोच नाही, फक्त सेवेचा खरा भाव. प्रत्येक ताटात ती डाळ, भात, भाजी, मिठाई अशा प्रकारे सजवत होती, जसे कुणी आई आपल्या मुलांना खाऊ घालते. पण तेवढ्यात जेव्हा तिथे पुढचं ताट एका मळके कपडे घातलेल्या भिकाऱ्याला देण्यासाठी पुढं केलं, तेव्हा तो भिकारी जेवण घेण्याऐवजी तिच्या डोळ्यात बघायला लागला. एकदम स्थिर सुजलेल्या डोळ्याचा चेहरा, ज्याच्या चेहऱ्यावर घाम व धुळीचा जाड असा थर जमा झाला होता. त्याचे डोळे थरथरत होते आणि ओठ पण थरथरत होते. पारुल थोडी अस्वस्थ झाली. "घ्या बाबा, जेवण घ्या," तिने नम्रपणे म्हटलं. पण पुढच्या क्षणी तो भिकारी ताट सोडून तिच्या पाया पडला आणि रडत रडत म्हणायला लागला, "माफ कर पारुल, माफ कर मला. मी खूप वाईट केलंय तुझ्यासोबत." पारुल एकदम घाबरून गेली. तिच्या हातातून ताट सुटून जमिनीवर पडले आणि ती मागे सरकत म्हणाली, "तुम्ही कोण आहात? हे काय करत आहात? उठा बाबा, माझ्या पाया का पडत आहात?" पण तो भिकारी रडत राहिला. त्याचे शरीर थरथरत होते आणि तो थरथरत्या आवाजात फक्त एकच नाव वारंवार घेत होता, "पारुल, पारुल, मी आकाश आहे, तू मला विसरलीस?" हे ऐकताच जणू वेळेची वाळू मागे सरली होती. जसे कुणीतरी जोरात पारुलच्या छातीत जुनी जखम पुन्हा ओरबाडून काढली. "आकाश." तिच्या तोंडातून हे शब्द खूप कष्टाने बाहेर पडले. तिच्यासमोर आता मंदिर नव्हतं, ना तो भिकारी. तिच्या डोळ्यात आता फक्त एकच दृश्य तरळत होतं, जेव्हा त्याच आकाशने एकदा तिला आपल्या घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं. ती जखम ती पारुलने 7 वर्षापूर्वी दाबून टाकली होती, आज एका क्षणात पुन्हा जिवंत झाली. तिचे श्वास वेगाने चालू होते, तिचे तळहात थंड पडले, तिचे ओठ सुकायला लागले. ती मागे वळली, बघितले की बाकीचे भिकारी पण ते दृश्य बघत होते. ड्रायव्हर पण गोंधळात उभा होता. पारुलने स्वतःला सावरलं. तिने हळूच ड्रायव्हरला सांगितलं, "तू जेवण वाढ, मी थोड्या वेळाने येते." पण मग तिने त्या थरथरणाऱ्या भिकारल्याला उठवले. त्याच्या कपड्यामधून दुर्गंधी येत होती. केस विस्कटले होते, चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेला होता. पण डोळे, हो तेच डोळे होते ज्यात तिने कधी प्रेम शोधले होते आणि नंतर त्याच डोळ्यात द्वेष, तिरस्कार भरलेला होता. "चला, येथे बोलणार नाही," पारुलने कठोर आवाजात सांगितलं. ते दोघे मंदिरापासून थोड्या दूर एका रिकाम्या बेंचवर जाऊन बसले. आकाश अजूनही हुंदके देत होता. त्याचे डोके खाली झुकले होते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जसे काही वर्षाचा भार उतरत असेल. काही क्षण शांततेत गेले. मग पारुलने मोठा श्वास घेऊन विचारले, "आता बोला, ही तुमची अशी अवस्था कशी झाली? ज्याच्याकडे वडलोपार्जित जमीन होती, दुकान होतं, पैसा होता, तो आज भीक का मागत आहे?" आकाशचे शरीर थरथरत होते. त्याने वर बघितले आणि मग आपलं पूर्ण डोकं पारुलच्या पायाच्या दिशेने झुकवत म्हणाला, "ज्या दिवशी मी तुला बाहेर काढलं होतं ना, त्याच दिवसापासून माझी बरबादी सुरू झाली होती.
आणि तिथूनच सुरू होते त्या माणसाची संपूर्ण गोष्ट, ज्याने कधी एका बाईचं मन तोडलं होतं आणि आता स्वतः तुटून त्या त्या तिच्यासमोर माफी मागत होता. आकाश आता बेंचवर शांतपणे बसला होता. एक असा माणूस जो आतून पूर्णपणे तुटलेला होता, ज्याच्या डोळ्यात पश्चातापाची राख होती आणि मनात अपूर्ण माफीची जळती ठिणगी होती. समोर बसलेल्या पारुलचा चेहरा भावनाशून्य होता. ना कुठला द्वेष, ना कुठली दया, फक्त एक शून्य होतं, जे कुठल्याही जखमाच्या सुकल्यानंतर तयार होतं. बोला आकाश. पारुलचा आवाज खूप थंड होता. ना का बनवलं होतं मला त्यावेळी गुन्हेगार? काय कमी होती माझ्यात की मग हुंड्याचा लोभच सगळं काही होतं? आकाशचे डोके खाली झुकलेलं. त्याने थरथरत्या ओठांनी बोलायला सुरुवात केली. ज्या दिवशी तुझ्याशी लग्न केलं त्या दिवशी मला वाटत होतं की माझं नशीब उघडलं. तू शिकलेली, समजूतदार, सुंदर पण होतीच. पण माझ्या घरचे त्यांची जुनी विचारसरणी होती. मोटरसायकलशिवाय 5 लाख रुपयाच्या हुंड्याशिवाय त्यांना तुझे चांगले गुण दिसले नाहीत. फक्त त्या पाकिटाची जाडी दिसली. जर मी तुझ्यासाठी आवाज उठवण्याची हिंमत केली असती तर कदाचित आज माझी आई जिवंत असती आणि तू या अवस्थेत पुन्हा समोर नसती. आकाशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने जे बोलणं चालूच होतं. माझ्यावर दबाव होता, दुसरं लग्न कर, समाज काय म्हणेल, आणि मी तेच केलं जे कदाचित देव पण माफ करणार नाही. आणखी एक लग्न, पण हे लग्न प्रेमाने नाही तर लोभाने झालं होतं. त्या मुलीने माझ्या घरात आग लावली, रोज भांडणं, प्रत्येक रात्री टोमणे, आणि जेव्हा हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही तेव्हा तिने काही विचार न करता माझ्या विरोधात पोलिसात केस केली. पारुल, मला माहीत नाही की तुला काय काय सहन करावं लागलं होतं, पण तू घर सोडलं तेव्हाच इब्रतीने आणि मी माझं घर पण गमावलं. माझं नाव पण पोलीस केसमधून बाहेर पडलो तर सगळं काही विकलं गेलं होतं. वडिलोपार्जित जमीन, दुकान, सामान सगळं गेलं. आणि जेव्हा मी स्वतःला पुन्हा उभं करायला निघालो तेव्हा ना कोणी मित्र होता, ना कुठलं नातं. आई वडिलांनी जेव्हा बघितलं की मुलगा आता एक जिवंत प्रेत आहे तर ते पण हळूहळू आतून तुटले आणि एक दिवस कायमचे निघून गेले. मी आता एकटा पडलोय पारू. इतका एकटा की दारूशी मैत्री केली आणि फुटपाथशी नातं जोडलंय. आता ना कुठलं नाव, ना कुठलं घर, फक्त एक फाटकी चादर आणि रोज भुकेशी लढाई. आकाश खूप रडायला लागला होता. आणि तुला माहीत आहे का, या सर्वात मोठी शिक्षा काय होती? जेव्हा प्रत्येक रात्री मी बंद डोळ्यांनी तुझा तो चेहरा बघायचो, ज्याला घरातून बाहेर काढले होते, तुला हात पण मारू शकलो नाही, कारण माझ्या गळ्यात लाजिरवाण्याचा फास होता. पारुलच्या डोळ्यात आता पाणी भरले होते, पण ती अजूनही आपले अश्रू गिळून गेली, कारण तिच्या अश्रूची किंमत खूप जास्त होती. ते आता कुणाच्या पश्चातापासाठी नाही तर माणुसकीसाठी वाचलेले होते. तर आता काय करायला पाहिजे होते, पारुलने विचारले. आकाशने हळूच म्हटले, फक्त एक संधी, काही काम, काही कोपरा जिथे मी तुझ्या चुकीचा हिशोब स्वतः चुकता करू शकेल. मला फक्त खायचं नाही आहे पारू, मला जगायचंय, पण यावेळी कुणाच्या विश्वासाबरोबर. त्याचं बोलणं ऐकून पारुलचे डोळे एका क्षणासाठी बंद झाले, जसे आयुष्याचे हजार प्रश्न तिच्या मनात ठोठावत असतील तसंच. काही क्षण शांततेत गेलं. मग पारुलनंच म्हटलं, तू आता माझ्यासाठी काही नाही आहेस, ना पती, ना नातं, पण जर माणूस बनायचं असेल तर चल, एक काम आहे तुझ्यासाठी. उद्या सकाळी माझी गाडी बाहेर उभी असेल, ड्रायव्हर म्हणून तू बसशील. पण एक अट आहे, दारूला पुन्हा हात लावलास तर सगळं संपलं बघ. आकाशच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशेचा किरण चमकला होता. त्याने डोके खाली झुकवले. मी वचन देतो पारुल, आता मी स्वतःपासून पण नजर चोरणार नाही. त्या संध्याकाळी पारुलने त्याला हॉटेलमध्ये आंघोळ करायला लावली. स्वच्छ कपडे दिले, केस कापले, त्याला तयार केलं. पण ही तयारी कुठल्या लग्नाची नव्हती, ती एका भिकाऱ्याला माणूस बनवण्याच्या सुरुवातीची होती. सकाळी ठीक 10 वाजता घरासमोर एक सफेद गाडी येऊन थांबली. दरवाजा उघडला, पारुल उतरली आणि तिच्या मागे एक माणूस उतरला, ज्याच्या चालीत संकोच होता, ज्याच्या चेहऱ्यावर खाली झुकलेला अभिमान होता आणि ज्याच्या डोळ्यात माफीची थांबलेली नदी होती. तो आकाश होता. नवीन कपडे, स्वच्छ केस आणि चेहरा धुतलेला. पण आतला अपराधाचा भाव अजूनही तोच होता, जिथे त्याने पारुलसोबत त्या दिवशी सगळं तोडून सोडलं होतं.
पारुलने जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा श्रीकांतजी तिचे वडील बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात जणू वेळ थांबला होता. त्यांची नजर वारंवार पारुलकडून आकाशकडेच जात होती. त्याला बघून अजूनही त्यांचे मन ओरडत होते की हाच तो आहे ज्याने माझ्या मुलीला तोडलं होतं. मुली, त्याने हळूच आवाजात विचारलं, हा कोण आहे? पारुलने हळूच म्हटलं, पप्पा, हाच आहे आकाश. हे ऐकता त्यांच्या चेहऱ्यावरचा हलकासा थरकाप उडाला. त्यांच्या डोळ्यात ते सगळे क्षण उभे परत राहिले जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला रडत रडत घरात परत येताना बघितलं होतं. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पारुला इतकं तुटलेलं बघितलं होतं की तिचं नाव घ्यायला पण ती थरथरत होती. पण पप्पा, पारुलने लगेच पुढे म्हटलं, हा आता माझं काही नाही. ना नातं ना अधिकार. हा फक्त एक ड्रायव्हर आहे ज्याला मी नोकरी दिली आहे कारण मी माझ्या मेहनतीने जे नाव कमवलं आहे आता त्याच माणसाला माणूस बनवण्याचं काम पण मलाच करावं लागेल. श्रीकांतजीचे ओठ एका क्षणासाठी हलत होते. ते शांतपणे आकाशकडे बघत म्हणाले, ज्याचे हात आता जोडले होते, डोळे खाली झुकलेले होते, नमस्ते बाबा. आकाशनं थरथरत्या आवाजात म्हटलं, तुम्ही मला माफ करू नका, पण मला इतकंच हवं आहे की मी तुमच्या घराबाहेर उभा राहू शकेल आणि रोज स्वतःला बघू शकेल. ज्या माणसाने एका स्त्रीचा अपमान केला होता, मला आता फक्त माझ्या नजरेत परत यायचं आहे. आणि त्या प्रवासात जर तुमची सावली पण मिळाली तर मी स्वतःला नशिबवान समजेल. काही वेळ शांतता पसरली होती. मग श्रीकांतजीने हळूच म्हटलं, दारू पितोस? आकाशने लगेच डोके हलवले. आता कधीच नाही. त्या माणसाची शपथ घेतो जो आता पुन्हा बनण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीकांतजीने एक मोठा श्वास घेतला. त्याचा कंठ दाटून आला होता पण चेहरा अजूनही कठोर होता. ठीक आहे, ते म्हणाले. जर माझ्या मुलीने माफ नाही केलं पण माणूस बनण्याची संधी दिली आहे तर मी पण तिच्या निर्णयाचा आदर करेल. घराच्या आत जाऊ नकोस, पण घराबाहेर जर वेळेवर गाडी उभी ठेवलीस तर समजेल की तू सुधारस आहेस. हे शब्द आकाशसाठी पुनर्जन्मासारखे होते. त्याने जमिनीला स्पर्श करून शपथ घेतली, आता मी दुसऱ्या कुणाचा विश्वास तोडू त्याआधी रोज स्वतःला माफ करण्यायोग्य बनेल. पारुल एका कोपऱ्यात उभी हे सगळं बघत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते, पण मनात एक छोटंसं समाधान होतं की जो माणूस कुणाला तोडतो त्याला पुन्हा जोडण्याची ताकद फक्त माणुसकीच देऊ शकते. त्या रात्री घरात कुठलाही आवाज नव्हता, पण एक आवाज होता की एक असा माणूस जो कधी गर्वात होता, आज नम्रतेच्या सावलीत पहिलं पाऊल त्याने टाकलं होतं. दिवस जात होते. आता प्रत्येक सकाळी पारुलची गाडी वेळेवर उभी राहायची. तिचे काच चमकत असायचे. चाकात हवा भरलेली असायची आणि स्टेअरिंग व्हीलवर बसलेला असायचा तो आकाश, ज्याची नजर आता सरळ नाही तर रोज जमिनीच्या दिशेने झुकलेली असायची. ना तो हसायचा ना नजर मिळवायचा, फक्त काम करायचा. आवाजाशिवाय, अहंकाराशिवाय. शहराच्या रस्त्यावर जेव्हा तो पारुलला घेऊन जायचा तेव्हा लोकांच्या डोळ्यात बुटीक मालकीन पारुलसाठी आदर वाढायचा आणि पुढे ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आकाश शांतपणे त्या डोळ्यापासून दूर राहायचा. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक चक्कर एक आत्मपरीक्षण होतं. एक प्रवास स्वतःपासून स्वतःपर्यंतचा. पारुल अजूनही त्याच्याशी जास्त बोलत नसायची. फक्त गरजेच्या सूचना, कुठे जायचं आहे, किती वाजता जायचं आहे आणि तेवढंच ते सांगायची. पण तिच्या मनात एक गोष्ट हळूहळू उमटू लागली होती की कदाचित हा माणूस आता तो आकाश राहिलेला नाही ज्याने कधी हुंड्यासाठी नात्याची इज्जत विकली होती. एक दिवस बुटीकची एक जुनी महिला ग्राहक पारुलला भेटायला आली, जी तिला खूप वर्षापासून ओळखत होती. जेव्हा ती बाहेर निघत होती तेव्हा गाडीत आकाशला बघून थांबली. हा ड्रायव्हर थोडा ओळखीचा वाटत आहे, तिने हळूच विचारलं. पारुलने फक्त इतकंच म्हटलं, पहिलं नातं होतं, आता माझा माफीचा भार बनला आहे. ती बाई शांत झाली आणि मग गाडीतून निघताना म्हणाली, कधी कधी माफ करणं सर्वात कठीण असतं, पण तू जे केलं आहेस ते माणुसकीपेक्षा खूप मोठा आहे. पारुल शांत राहिली, पण ते शब्द आतपर्यंत घुसले. रात्री जेव्हा ती घरी परतली तेव्हा वडील श्रीकांतजी व्हरांड्यात बसलेले होते. आकाश खाली बसून चहा पित होता. तो आता घराच्या आत तर नाही पण कुटुंबाच्या परिघामध्ये आला होता. श्रीकांतजीने चहाचा एक घोट घेतला आणि विचारले, अजूनही तो जुना तू राहिला आहेस की खरंच काही बदलत आहे? आकाशने नजर खाली केली. बाबा, आता मी तो माणूस नाही जो कुणाला हुंड्यात मोजत होता. आता मी स्वतःला प्रत्येक वेळी सकाळी मोजतो की आज मी माझ्या मुलीला, माझ्या बायकोला किंवा कमीत कमी स्वतःच्या नजरेत माणूस म्हणण्यायोग्य आहे की नाही.
श्रीकांतजी मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, मुलीने तुला माफ केलं ही तिची माणुसकी होती. पण आता तुला स्वतःला माफ करण्यासाठी कमीत कमी 1000 वेळा बदलावं लागेल. मी तोपर्यंत तुझ्याशी कुठलंही नातं जोडणार नाही. जोपर्यंत तू हे सिद्ध नाही करस की तू आता आता नातं नाही तर विश्वासाचा योग्य बनला आहेस. आकाशने डोके खाली केले आणि हळूच म्हटले, बरोबर म्हणालात बाबा, हीच माझी खरी परीक्षा असेल. त्याच रात्री पारुल खोलीत एकटीच बसलेली होती. तिने तिच्या कपाटातून एक लाल साडी काढली, जी तिने लग्नाच्या दिवशी घातलेली होती. साडी बघून एक अश्रू तिच्या ग्वालावर घसरला, पण ती रडली नाही. फक्त साडी परत ठेवून दिली आणि स्वतःशी एक वचन दिले, आता मी कुठल्याही नात्याला फक्त समाजाच्या भीतीने नाही तर माझ्या स्वाभिमानाच्या स्वीकृतीने स्वीकार करेल. त्या रात्री तिने आकाशची माफी स्वीकारली तर पण नात्यात परत येण्याची परवानगी दिली नाही. तिला माहीत होतं, एक तुटलेलं नातं जोडून सोपं नसतं, पण एक तुटलेला माणूस जोडणं त्याहून खूप जास्त कठीण असतं. आतापर्यंत 7 महिने उलटून गेले होते. प्रत्येक सकाळी आकाश गाडी वेळेवर घेऊन पोहोचायचा. पारुलला आदराने दरवाजा उघडून बसवायचा आणि दिवसभर एक शब्द पण नाही बोलायचा. फक्त शांतपणे आपलं काम करत असायचा. संध्याकाळी गाडी साफ करून ठेवायचा. मग खाली वरांड्यात एका कोपऱ्यात बसून चहा प्यायचा आणि रात्रीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात झोपायचा. कुठलीही तक्रार नाही, कुठलाही प्रश्न नाही. या 7 महिन्यात त्याने एक दिवस पण सुट्टी घेतली नव्हती. ना कुठली गोष्ट बनली, ना कुठल्या नजरेत कपट दिसले. फक्त स्वतःशी प्रत्येक दिवशी सुधारण्याची एक संधी दिली त्याने. पारुलला प्रत्येक क्षणी स्वतःवर गर्व करण्याचं एक कारण ठरलं होतं. पण या 7 महिन्यात पारुलचं मन पण आता पहिल्यासारखं राहिलं नव्हतं. तिच्या मनात आता आकाशसाठी ना द्वेष होता ना प्रेम, फक्त एक सहानुभूती होती. हा तोच माणूस आहे ज्याने एका चुकीमुळे सगळं काही गमावलं आणि आता शांतपणे प्रत्येक गोष्ट परत देण्याचा प्रयत्न करतोय, काही न मागता. एक संध्याकाळ जेव्हा पारुल बुटीकवरून घरी परतली तेव्हा वरांड्यात बघितलं, वडील श्रीकांतजी आकाश दोघेही बसून चहा पित होते. पहिल्यांदा दोघे एकत्र बसून एकाच गोष्टीबद्दल बोलत होते. श्रीकांतजीने पारुलकडे बघितलं आणि म्हणाले, मुलगी, माणसाला बदलायला वर्ष लागतात, पण तू याला बदलण्याची संधी दिलीस. ती तुझ्या संस्काराची जीत आहे. आता निर्णय तुझा असेल, पण इतकं नक्की सांगेल की कुणाच्या सुधारण्यावर त्याला शिक्षा देत राहणं त्याच्या पापापेक्षा पण खूप मोठा अपराध असतो. त्या रात्री पारुला खूप वेळेपर्यंत झोपही लागली नाही. तिने विचार केला की मी त्याला पुन्हा पती म्हणून स्वीकार करेल का, तिचं नातं पुन्हा सुरू करेल का, जे एकदम मरून गेलं होतं. पण मग तिला जाणीव झाली की आकाश आता तो नाही राहिला, ती स्वतः पण आता ती पारुल राहिली नव्हती. आता ती एक मजबूत आणि स्वावलंबी स्त्री होती, जिने कुठल्याही आधाराशिवाय स्वतःच्या आयुष्याला नवा आकार दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पारुलने आकाशला सांगितले, उद्या संध्याकाळी मंदिरात जायचंय. तयार राहा. आकाश शांतपणे डोके हलवतो. संध्याकाळी मंदिराच्या पायऱ्यावर पारू लाल साडीत होती आणि हातावर कुंकवाचं ताट घेऊन अगदी त्याच प्रकारे उभी होती जशी 7 वर्षापूर्वी. पण त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर भीती नाही तर असंतुलन, आत्मशक्ती आणि शांती होती. आकाश समोर उभा होता, गोंधळ व आशेच्या मिश्रित नजरेसह. पारुलने हातात कुंकू घेतले आणि म्हटलं, मी पुन्हा तुला पती म्हणून बनवत नाही आहे आकाश. मी तुला माणुसकीचा तो भाग बनवत आहे जो तू कधी गमावला होतास. आजपासून तू माझा फक्त पती नाहीस, माझ्या विश्वासाचा जिवंत पुरावा आहेस. एक स्त्री फक्त माफच नाही करत, गरज पडली तर ती कुणाला पुन्हा माणूस पण बनवू शकते. त्या दिवशी मंदिरात कुठलीही सनई चौघडा वाजला नाही, कुठलेही फेरे झाले नाहीत, कुठलंही मंगळसूत्र बांधलं गेलं नाही. फक्त एक शांत कुंकू लावण्यात आलं आणि 2 डोळ्यातून अश्रू वाहिले, एक आकाशच्या पश्चातापाचे आणि एक पारुलच्या स्वाभिमानाचे. आता ते दोघं शहराच्या एका छोट्या घरात एकत्र राहतात. ना कुठला तमाशा, ना कुठला दिखावा, फक्त एक नातं जे आता विश्वासावर उभं आहे, भूतकाळापेक्षा मजबूत आहे. मित्रांनो, नाती तुटू शकतात, पण माणुसकी जर सोबत असेल तर तुटलेला माणूस पण उभा राहू शकतो. प्रत्येक माणसाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे, पण जर तो खऱ्या मनाने पश्चाताप करत असेल आणि बदलू इच्छित असेल तर त्याला एक संधी देणं माणुसकीचं सर्वात मोठं उदाहरण असतं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न,
जर तुमच्यासोबत असं घडलं असतं, तर तुम्ही त्या पारुलसारखं त्या माणसाला माफ करून त्याला एक मोठं नवीन आयुष्य दिलं असतं का? पश्चाताप आणि बदल इतका मोठा असतो की आपलं जुनं नातं पुन्हा जगू शकतो? कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचं उत्तर कदाचित कुणाच्या तरी आयुष्य बदलू शकेल. कुणाला तरी एक धडा देऊ शकेल आणि जर गोष्ट मनाला भिडली तर या व्हिडिओला लाईक करा. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीत पुन्हा एका नवीन नातं, नवीन धडा आणि नवीन सुरुवातीसह. तोपर्यंत नात्याची किंमत समजा.